जंगली रमी पे आऊ ना महाराज, शेतकऱ्यांनो विसरा हमी खेळा रमी. कृषी मंत्री माणिकराव कोकाटेंचा सभागृहात ऑनलाईन रमीचा डाव. नुकताच राष्ट्रवादी शरदचंद्र पवार गटाचे आमदार रोहित पवार यांनी एक व्हिडिओ पोस्ट केलाय. या व्हिडिओत महाराष्ट्र राज्याचे कृषी मंत्री माणिकराव कोकाटे हे अधिवेशन चालू असताना विधिमंडळात चक्क ऑनलाईन रमी हा पत्त्यांचा गेम खेळताना दिसत आहेत. हा व्हिडिओ एक्स पोस्ट करताना रोहित पवारांनी सुंदर असे टॅग पण केले आहे की जंगली रमी पे आऊ ना महाराज व कधीतरी शेतकऱ्यांच्या बांधावर पण या. सदर व्हिडिओत कृषी मंत्री कोकाटे गेम खेळण्यात इतके गुंग आहेत की आपण हा गेम कुठे खेळतो आहे याचे पण भान त्यांना राहिले नाही. बहुतेक विधिमंडळात प्रश्न उत्तराचा तास चालू असावा आणि माणिकराव कोकाटे बोर झाले असावे, त्यामुळे चक्क विधिमंडळात टाइमपास म्हणून ते पत्ते खेळत असावे असे वाटते. आत्ताच महाराष्ट्राचे मुख्यमंत्री फडणवीस विधिमंडळात म्हणाले आहेत की मागील काही घटनांवरून असे वाटते आहे की आमदार माजले आहेत. विधिमंडळात काहीच कामकाज होत नसताना कृषी मंत्री कोकाटेंचा हा व्हिडिओ समोर येणे म्हणजे फडणवीसांच्या बोलण्याला काहीतरी अर्थ आहे असे समजावे का? दिवसेंदिवस महाराष्ट्र राज्याचे प्रशासन इतके कमकुवत होत चालले आहे की सर्व पक्षीय लोकप्रतिनिधी अत्यंत बेजबाबदारपणे वागत असून कोण कोणाला काय म्हणतो, कोण कशी उत्तर देतो, सर्व मर्यादा या मंडळींनी ओलांडली आहे. दरम्यान सध्याचे कृषी मंत्री माणिकराव कोकाटे हे वेगळ्या वादग्रस्त वक्तव्यामुळे सध्या चर्चेत असतात. अनेक संकटात सापडलेल्या बळीराजाला दिलासा देण्याकरिता आजपर्यंत कुठले असे उल्लेखनीय काम त्यांनी केले असे एकही काम दिसत नाही व ते चक्क विधिमंडळात पत्त्यांच्या खेळात गुंग आहेत. या ऑनलाईन पत्त्यांच्या गेममुळे आजपर्यंत अनेक तरुणांनी आत्महत्या केल्या असून लाखो तरुण देशोधडीला लागले आहेत. अनेक जणांना जमिनी विकाव्या लागल्या आहेत. अनेकांचे करोडो रुपये या खेळापायी गेले असून त्यांचे संसार उद्ध्वस्त झाले आहेत. हा ऑनलाईन जुगार एक व्यसन असून माणिकराव कोकाटे हा गेम खेळण्यात एक्सपर्ट आहेत असे या व्हिडिओमध्ये दिसत आहेत. अनेक जण हा गेम एकांतात खेळतात, पण आपले कृषी मंत्री चक्क महाराष्ट्राच्या सर्वोच्च सभागृहात खेळताना दिसत आहेत. विशेष म्हणजे हा गेम पैशांवर खेळला जातो, तर माणिकराव आपण किती जिंकले किती हरले हे अख्खा महाराष्ट्राला सांगावे. राज्यात दररोज किमान 8 ते 10 आत्महत्या करणाऱ्या शेतकऱ्यांबद्दल कुठलेही खास धोरण नाही. शेतीचे असंख्य प्रश्न प्रलंबित असताना कुठल्याही उपाययोजना नाहीत. काहीही काम दिसत नाही. कृषी मंत्र्यांनी रात्रंदिवस एक करत शेतकऱ्यांसाठी पोट तिडकीने काम करण्याची आज गरज आहे. मात्र कृषी मंत्री चक्क पत्ते खेळण्यात व्यस्त आहेत. तरी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस व उपमुख्यमंत्री अजित पवारांनी जुगार खेळणाऱ्या माणिकराव कोकाटेंचा कृषी मंत्री पदाचा राजीनामा घ्यावा अशी मागणी महाराष्ट्रातील लाखो शेतकऱ्यांकडून होत आहे व आम्हाला खात्री आहे कोकाटे लवकरच राजीनामा देतील, नाहीतर अजित पवारांना भविष्यात हे प्रकरण परवडणारे नाही. मराठी केसरी न्यूज, नाशिक. दिवसभरातील ताज्या घडामोडी बघण्यासाठी आजच मराठी केसरी न्यूजला लाईक, शेअर आणि सबस्क्राईब करा.